नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या महाराष्ट्र पोलीस भरती डेली सराव सिरीजचा आज आहे दिवस 45। आजच्या या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि वारंवार येणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। प्रश्न क्रमांक 906, क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार असतो। या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, कर्मणी प्रयोगामध्ये जेव्हा क्रिया पूर्ण झालेली असते म्हणजेच क्रियेचं समापन झालेलं असतं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, समापन कर्मणी प्रयोग असं म्हणतो। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 समापन कर्मणी। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे रामचा आंबा खाऊन झाला। या ठिकाणी काय झालं, खाण्याची क्रिया पूर्ण झाली। या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रयोगामध्ये असेल तर समापन कर्मणी प्रयोगमध्ये असणार आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 907, अनुषंग हा शब्द खालीलपैकी कोणत्या पोटशब्दातून आलेला आहे। या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, अनुषंग कसा बनतो, अनु अधिक संग अनुषंग। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 908, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापद शिवाय इतर शब्दांशी जे संबंध असतात त्या संबंधांना टिंबटिंब म्हणतात। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदासोबत जो काही संबंध असतो त्याला म्हणायचं कारकार्थ, आणि क्रियापद सोडून इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्याला म्हणायचं उपपदार्थ। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, क्रियापदाशिवाय विचारले म्हणून उपपदार्थ पर्याय 2। त्याचप्रकारे उपपदार्थ अनेक आहेत आणि उपपदार्थ काय दाखवतात तर नाम आणि सर्वनाम यांचा परस्परांशी असलेला संबंध किंवा क्रियापदाशिवाय इतर जे काही शब्द आहेत त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 909 पहा, खालीलपैकी चुकीचा विग्रह कोणता। या ठिकाणी पहा, यशः अधिक धन विसर्ग संधी आहे, विसर्गापुढे जर मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा काय होतो, ओ होतो। या ठिकाणी झालाय का, झालाय, म्हणजे हे योग्य आहे। निष्काम काय होतं, विसर्गापुढे जर कठोर व्यंजन आलं तर विसर्गाचा काय होतोय, षटकोनाचा श होतोय। झालाय का, झालाय, म्हणजे हे देखील योग्य आहे। मनू अधिक अंतर, या ठिकाणी पहा ऊ नंतर जर अ आलं तर काय होतं, ऊचं रूपांतर व मध्ये होतं। या ठिकाणी झालंय का, तर झालंय, म्हणजे हे देखील बरोबर आहे। ठीक आहे। राहिलं काय, नो अधिक एक नाविक। तर मित्रांनो, नाविकचा विग्रह कसा असतो तर नौ अधिक एक असा असतो। या ठिकाणी नो दिलंय म्हणजे हे चुकलेलं आहे, म्हणजेच पर्याय 4 चुकीचा विग्रह आहे। प्रश्न क्रमांक 910, व्यापार करावा तर त्यानेच या वाक्यातील करावा हे क्रियापद रूप कोणत्या प्रकारात येते। या ठिकाणी पाहायचं आहे, आपण काय पाहिलं, जेव्हा क्रियापदाला वा वी वे हे प्रत्यय असतात किंवा क्रियापदाचा शेवट आहे तो वा वी वे न होतो तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असतं आणि विद्यार्थी वाक्य असतं। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे, पर्याय 3 विद्यार्थ। तर मित्रांनो, यातून कशाचा बोध होतो तर योग्यता, शक्यता, तर्क यांचा बोध होतो। व्यापार करावा तर त्यानेच, मित्रांनो त्याची योग्यता दाखवली जाते, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, योग्यता दाखवली जाते म्हणून विद्यार्थ असणार आहे। त्यासोबत दुसरा प्रकार कोणता, कशा प्रकारे ओळखायचं तर शेवटी वा वी वे असेल तरी देखील विद्यार्थी। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 911, विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा। आता मित्रांनो, या अगोदर आपण जिंकण्याची इच्छा असणारा हा शब्द काय असतो हे पाहिलेला आहे। जिंकण्याची इच्छा असणारा म्हणजे कोण, विजिगीषू। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। त्यासोबतच ज्याला लढण्याची इच्छा आहे त्याला काय म्हणायचं, यावर देखील आपण प्रश्न पाहिलेले आहेत। तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे उत्तर, ज्याला लढण्याची इच्छा आहे त्याला काय म्हणायचं किंवा त्यासाठी असणारा अलंकारिक शब्द कोणता, कमेंट करून नक्की सांगा।
प्रश्न क्रमांक 912 जा, ए, उठ, बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनवलेल्या क्रियापदाला काय म्हणतात? या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो, जा, ये, उठ, बस हे मूळ धातू आहेत, म्हणजेच काय, सिद्ध धातू आहेत. आणि मित्रांनो यामुळे जर एखादं क्रियापद बनलं तर त्या क्रियापदाला काय म्हणायचं? सिद्ध क्रियापद म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. त्यासोबतच जर नाम, विशेषण किंवा अव्यय यांच्यापासून एखादं क्रियापद बनलं तर त्याला काय म्हणणार? साधित क्रियापद म्हणणार. प्रश्न क्रमांक 913 पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला? मित्रांनो पगार हा शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतील पेगामेंटो म्हणजेच पेमेंट या शब्दापासून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. पेगामेंटोपासून काय बनला? पगार हा शब्द बनला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. कोणता शब्द होता? पेगामेंटो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 914 विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो, आकाश या नामाबद्दल विस्तीर्ण हे विशेषण आलेलं आहे. आणि मित्रांनो विस्तीर्ण विशेषण काय दाखवतंय? तर आकाशाचा गुण दाखवतंय, आकाश किती मोठं आहे हे दाखवतंय. म्हणजे या ठिकाणी काय झालं? विस्तीर्ण हे गुणवाचक विशेषण आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 915 खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य व दंत तालव्य उच्चारले जातात? या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो, च चा जो गट आहे च, छ, ज, झ हे जे वर्ण आहेत ते तालव्य आणि दंत तालव्य दोन्ही प्रकारे येतात. जर या ठिकाणी उच्चार करताना य चा उच्चार झाला, च असं म्हटलं किंवा ज असं म्हटलं तर त्या ठिकाणी तालव्य, आणि जर च असं म्हटलं किंवा ज असं म्हटलं तर त्या ठिकाणी दंत तालव्य. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 3 चा गट कोणता आहे? च, छ, ज, झ हा काय आहे? तालव्य आणि दंत तालव्य दोन्ही. प्रश्न क्रमांक 916 गरुड या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? मित्रांनो गरुड म्हणजे खगेंद्र, द्विजराज आणि वैनतेय. खगेंद्र, द्विजराज, वैनतेय हे तिन्ही शब्द आहेत ते काय आहेत? गरुडला समानार्थी. परंतु विहंगत हा शब्द काय आहे? तर पक्षीला समानार्थी. गरुड हा पक्षी आहे परंतु पक्षीला समानार्थी शब्द गरुडला समानार्थी नसणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 विहंगत हा शब्द गरुडला समानार्थी नाही. इतर 3 आहेत, लक्षात ठेवायचे. इतर 3 कोणते? खगेंद्र म्हणजे गरुड, द्विजराज म्हणजे गरुड आणि वैनतेय म्हणजे देखील गरुडच. प्रश्न क्रमांक 917 मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर तुम्ही नीट समजून घ्या. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता मित्रांनो आपण इतक्या वेळा पाहिलं असेल, ज्या वाक्यामध्ये जोडीनं येणारी उभयान्वी अव्यय येतात, जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, जे, ते यासारखी जोडीने येणारी उभयान्वी अव्यय येतात त्या ठिकाणी काय असतं? मिश्र वाक्य असतं. मग या ठिकाणी पहा, जे, ते ही जोडीने येणारी उभयान्वी अव्यय आले म्हणून या ठिकाणी मिश्र वाक्य आहे. पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 918 खालीलपैकी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता? या ठिकाणी पहा, अतिथी हा शब्द कसा लिहायचा? पर्याय 4 प्रमाणे. ठीक आहे, अतिथी. प्रश्न क्रमांक 919 संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? समजा मित्रांनो आपण एखाद्याला हाक मारली तर त्याला काय म्हणणार? संबोधन असं म्हणणार. म्हणजेच हाक मारणे म्हणजेच संबोधन. मग या ठिकाणी पहा, एखाद्याला हाक मारली, त्याचं नाव घेतलं, काय करतो आपण? नावानंतर स्वल्पविराम देतो, अक्षय स्वल्पविराम आणि पुढे जे काही असेल ते. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो? संबोधन दर्शवताना नामानंतर स्वल्पविराम वापरतो. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 920 साटे लोटे या शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता? या ठिकाणी पहा, साटे लोटे. साटेमधील काय होतंय? सा जातं आणि लो येतं. आणि आपण काय पाहिलं, जेव्हा एखादा शब्द पूर्णपणे पुन्हा येतो तेव्हा त्या ठिकाणी पूर्णाभ्यस्त, आणि जेव्हा एखादं अक्षर बदलतं त्या ठिकाणी अंशाभ्यस्त. या ठिकाणी साटे लोटेमध्ये काय झालं? साची जागा लोने घेतली आणि पूर्ण शब्द रिपीट झाला. म्हणजेच या ठिकाणी अंशाभ्यस्त शब्द आहे. एक अक्षर बदललं म्हणून अंशाभ्यस्त शब्द. म्हणजे पर्याय 3. एकही अक्षर बदललं नसतं, पूर्ण शब्द रिपीट झाला असता, 2 वेळा आला असता तर त्या ठिकाणी
पूर्णाभ्यस्त म्हटलं असतं. प्रश्न क्रमांक 921, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत? या ठिकाणी पहा मित्रांनो, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्व आहेत, ही जी मूल्य आहेत ती आपल्याला कोणी दिली? तर फ्रेंच राज्यक्रांतीनं दिली. आणि मित्रांनो त्यामुळेच ही तत्व आपण कुठून घेतली असं म्हणतोय? फ्रान्सकडून घेतली असं म्हणतोय. पर्याय 2. व्होल्टेअर, रुसो यासारख्या समाजसुधारकांनी त्या ठिकाणी काय केलं? ही तत्व रुजवली आणि त्यामुळेच त्या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती झाली, ज्या क्रांतीनं जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व दिलेली आहेत आणि भारतानं ती भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये स्वीकारलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल, चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात. आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित 7000 पेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा ठोकळा, ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील 7000 पेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा सराव करता येईल. आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल, याचा डेमो पाहायचा असेल तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला याची सॅम्पल PDF फ्रीमध्ये दिली जाईल. ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवा आहे की नको आहे. हा ठोकळा तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, हा ठोकळा एक PDF असेल ज्याच्यामध्ये 7000 पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता. आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर 100 रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा. प्रश्न क्रमांक 922, पांडवलेणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो पांडवलेणी आहेत ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिकपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे नाशिक. तर मित्रांनो या लेण्यांना आणखी एक नाव आहे. ते नाव कोणतं? तर त्रिरश्मी लेणी. ठीक आहे, त्रिरश्मी लेण्या म्हणजेच पांडव लेण्या कुठे आहेत? नाशिक जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो या लेण्या आहेत त्या कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तर बौद्ध धर्माशी संबंधित. प्रश्न क्रमांक 924, आसामचे दुःखाश्रू कोणत्या नदीला ओळखले जाते? मित्रांनो आसामचे दुःखाश्रू म्हणून ब्रह्मपुत्रा नदीला ओळखलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. बिहारचे दुःखाश्रू कोणती नदी आहे? कोसी नदी. बंगालचे दुःखाश्रू दामोदर नदी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आसामचे ब्रह्मपुत्रा, बिहारची कोसी आणि पश्चिम बंगालची दामोदर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 925, मानवी शरीराचे तापमान किती असते? मित्रांनो या ठिकाणी पहा, मानवी शरीराचं सामान्य तापमान असतं ते 37 अंश सेल्सिअस असतं, आपल्याला माहीत आहे. तर मित्रांनो जर सेल्सिअसला 1.8 ने गुणून त्याच्यामध्ये 32 मिळवले तर काय मिळतं? फॅरेनहाईट मिळतं. आणि जर सेल्सिअसमध्ये 273.15 इतकं मिळवले काय मिळतं? केल्विन मिळतं. आणि मित्रांनो त्यानुसारच 37 अंश सेल्सिअसचं फॅरेनहाईटमध्ये किती होतं? 98.6 अंश आणि केल्विनमध्ये किती होतं? 310.15 अंश. म्हणजे या ठिकाणी काय झालं? वरील तिन्ही जी तापमान आहेत ते काय आहेत? मानवी शरीराची वेगवेगळ्या एककांमध्ये आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 926, भारतीय प्रवासी दिन भारतामध्ये केव्हा साजरा केला जातो? आता मित्रांनो महात्मा गांधी भारतामध्ये परत कधी आले आफ्रिकेतून? तर 9 जानेवारी 1915ला. आणि मित्रांनो त्यामुळेच 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी 1915 साली महात्मा गांधी आफ्रिकेतून परत आलेले होते. ठीक आहे, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 927, महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असं कोण म्हणालं?
तर सयाजीराव गायकवाड म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो हे कोणत्या संस्थानाचे राजे होते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 928 फणसाड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो फणसाड अभयारण्य आहे ते रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा या 2 तालुक्यांच्या सीमेवर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? जिल्हा कोणता? रायगड. तालुके विचारले तर मुरुड आणि रोहा म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 929 नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो शेर्पे नापणे असा एक धबधबा आहे जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी या तालुक्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका विचारला तर वैभववाडी आणि ठिकाण विचारलं तर शेर्पे नापणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 930 अलाउद्दीन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले? मित्रांनो या ठिकाणी पहा 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजीनं यादवांची राजधानी देवगिरीवर हल्ला केलेला होता आणि ते जिंकून घेतलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची माहिती पूर्णपणे समजली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करतायत आणि त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल असं वाटतंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच या सिरीजमधील मागचे आणि पुढचे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.